नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज 1 वाटी शाबूपासून उन्हाळी वाळवणातील एक पदार्थ बनवणार आहे आणि इथं काचेच्या बांगड्या घेतलेल्या आहेत ते पदार्थ बनवण्यासाठी. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. इथं वाटीभर शाबू घेतलेला आहे आणि इथं काचेच्या बांगड्या घेतलेल्या आहेत. तर वाटीभर शाबू ही भिजत घालायचा आहे. तर इथं मी 7 ते 8 तासासाठी इथं शाबू भिजत घातलेला आहे. आता एकदम छान मऊसूत झालेला आहे आणि इथं एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये थोडासा भिजलेला शाबू होता ते पण मिक्स केलेला आहे. चवीनुसार मीठ टाकायचे आणि थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचे. पाणी टाकून मिक्स केल्यामुळं मीठ सर्व शाबूला लागतं. आता हे छान असं मिक्स करून घ्यायचे. आता इकडे गॅसवर कढई ठेवलेली आहे. 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. आता इथं बांगडीला पण तूप लावायचे आणि प्लेटला पण तूप लावून घ्यायचे आणि ह्याच्यात भिजलेला शाबू टाकून घ्यायचे. जे आपण मीठ टाकून मिक्स केलेलं आहे ती. आता जेवढा बसेल एवढा या बांगडीमध्ये शाबू टाकून घ्यायचा आहे. आता इथं शाबू मी बांगडीमध्ये अशा पद्धतीने भरून घेतलेला आहे. आता इथं कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे. पाण्याला उकळी आली. आता याच्यामध्ये ही प्लेट ठेवायची आणि याच्यावर झाकण ठेवायचे आणि 10 मिनिटं असंच ठेवून द्यायचे. तोपर्यंत दुसरी प्लेट तयार करून घ्यायची. याला पण तूप लावून घेतलेलं आहे. तेलाचा अजिबात वापर करायचा नाही कारण कोमट होण्याची शक्यता असते पापड. त्यासाठी तेल वापरायचं नाही. तूप किंवा डालडा वापरायचा आहे. आता इथं एक छान असं हे पापड तयार झालेले आहेत. आता एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि उन्हात वाळत घालायचे. अशा पद्धतीनं थोडंसं पाण्याचा हात लावून काढून घ्यायचे. तर बघू शकता एकदम छान असं हे पापड तयार झालेले आहेत. तुम्हाला जर वाटलं तर कलरचे पण तुम्ही पापड बनवू शकता या पद्धतीनं. पण मी असेच पांढरे बनवून घेणार आहे. आता दुसऱ्या पद्धतीने मी पापड तयार केलेले आहेत बघू शकता. तर इथं पापड शाबू ओला भिजवलेला याच्यात भरून घेतला बांगडीत आणि नंतर बांगडी बाजूला काढून घ्यायची. या पद्धतीने पण पापड तयार होतात. आता इथं 2 दिवसाचं ऊन देऊन एकदम छान असे पापड तयार झालेले आहेत. आता तळण्यासाठी गॅसवर कढई ठेवून तेल टाकायचंय आणि तेल गरम झाल्यावर तळून घ्यायचे पापड. आता इथं तेल गरम झालेलं आहे. याच्यामध्ये पापड टाकून तळून घ्यायचंय. तर एकदम छान असे चवदार पापड लागतात. या पद्धतीने एकदा नक्की बनवा. तर बघू शकता एकदम छान पांढरा शुभ्र असे पापड तयार तयार झालेले आहेत तळून. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.